नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे अशा ठिकाणी जिथे आपल्या लता दीदी, आशाजी वारंवार भेट देतात आणि दर्शनाला येतात आणि त्यांचं जे आडनाव आहे ते पडलेलं आहे या मंगेशी मंदिरामुळे। तर चला आज आपण जाऊया गोव्यातील मंगेशी मंदिराला भेट देण्यासाठी आणि मंगेशीचं दर्शन घेण्यासाठी। पण इथे यायचं कसं हा तुम्हाला प्रश्न असेल तर ह्याचं उत्तर मी देते की पणजीपासनं घ्या 22 किलोमीटर अंतरावर असलेलं हे मंगेशी मंदिर आणि येथे पणजीहून बस ट्रान्सपोर्ट सेवेने येता येतं किंवा कॅब करून येता येतं। तसेच साऊथ गोव्याच्या ट्रिपमध्ये तुम्हाला अवश्य मंगेशी मंदिराचं दर्शन घडविण्यात येतं। असं हे मंगेशी मंदिर। तर चला आता आपण मंगेशी मंदिरात जाऊया। या मंगेशी मंदिराच्या पायऱ्या आणि आम्ही आता मंगेशी मंदिराच्या आतमध्ये जातो आहोत। हे मंदिराचं प्रवेशद्वार आणि या प्रवेशद्वारातून आपण आत प्रवेश करूया। आत प्रवेश केल्यानंतर व्यवस्थित चपला ठेवण्याची सोय आहे। तसेच येथे पाणी नळ आहे जेणेकरून तुम्ही हात पाय धुवून मंदिरात जाऊ शकाल। सुरुवातीलाच दिसतो आपल्याला हा दीपस्तंभ, 7 मजली असा दीपस्तंभ। हा 7 मजली दीपस्तंभ पाहून आपल्या डोळ्याची पारणं फिटतात। असा हा दीपस्तंभ, पांढरी वास्तुकला, एकदम स्वच्छ पांढरा असा हा दीपस्तंभ आणि या दीपस्तंभाच्या खाली आपल्याला लावलेला दिसतो एक बोर्ड आणि त्या बोर्डवर ड्रेस कोड लिहिलेला आहे। मंदिरात जाताना नेहमी हिंदू ड्रेसचं पालन करा आणि त्यामुळे इथे हा ड्रेस कोड लावलेला आहे आणि ड्रेस कोडचं पालन करून आता आपण मंदिरात प्रवेश करतो आहे। दुपारची वेळ होती आणि आरतीची वेळ झालेली होती म्हणून जरा रांग लागलेली होती आणि हे बघा हे मंदिर। आता मी तुम्हाला या मंदिराची एक रंजक कथा सांगणार आहे। हे मंगेशी मंदिराचं स्थान 1560 मध्ये इथे झालं। यापूर्वी या मंदिरामधील जे शिवलिंग आहे ते कुशस्थळी येथे होतं आणि पोर्तुगीजांच्या आक्रमणानंतर तेथील भक्तांनी बोटीने पायी प्रवास करून असं हे जे शिवलिंग आहे ते इथपर्यंत आणलं आणि इथपर्यंत आणल्यानंतर त्या भक्ताला ते शिवलिंग अतिशय जड झालं आणि म्हणून त्याने तुळशी वृंदावनाजवळ हे शिवलिंग ठेवलं आणि मग काही वर्षानंतर येथे एक लाकडाचं मंदिर बांधण्यात आलं आणि ते लिंगाची स्थापना करण्यात आली। ते होतं 1560 साली ही स्थापना करण्यात आली आणि हे मंदिर बांधण्यात आलं। परंतु त्यानंतर 1973 साली या मंदिराचा परत एकदा जीर्णोद्धार करण्यात आला आणि हे सुंदर असं मंदिर बांधण्यात आलं आणि यावर सोन्याचा घुमट चढविण्यात आला। हा काळ होता मराठ्यांचा आणि असं हे सुंदर असं मंदिर। आणि आता बघतो आहे आपण हे मंदिराचं ऑफिस आणि या मंदिराच्या ऑफिसमध्ये आपण चौकशी केली तर आपल्याला इथे राहायची जागा मिळते आणि हे जे भक्त निवास आहे येथे आपल्याला राहायची सोय होऊ शकते। तसंच इथे एक कॅन्टीन आहे, मी तुम्हाला कॅन्टीन दाखवणार। त्या कॅन्टीनमध्ये आपली जेवणाची, नाश्त्याची, चहाची अशी संपूर्ण व्यवस्था इथे असते। असं हे मंगेशी देवस्थान। या मंगेशी मंदिराची एक रंजक कथा मी तुम्हाला सांगते। एकदा भगवान शिव आणि माता पार्वती सारीपाट खेळत होते कैलास पर्वतावर आणि या खेळामध्ये शिव हारले आणि म्हणून थोडे चिडले आणि ते कैलास सोडून दक्षिणेकडे निघून आले। तर ते आले गोव्याच्या दाट अशा जंगलात आणि येथे येऊन ध्यान करू लागले। माता पार्वती शिवाला शोधण्यासाठी त्यांच्या मागे मागे जंगलात फिरू लागल्या पण त्यांना शिव काही सापडेना। भगवान शिवांनी माता पार्वतीची थट्टा करण्यासाठी वाघाचं रूप धारण केलं आणि अचानक माता पार्वती समोर येऊन उभे राहिले
माता पार्वती जोर जोरात ओरडू लागल्या, त्राही माम गिरीशा, त्राही माम गिरीशा, म्हणजेच हे पर्वतांचे स्वामी मला वाचवा. आणि अशी हाक ऐकताच शिवांनी आपलं खरं रूप धारण केलं. त्यानंतर शिव आणि पार्वती यांची पुन्हा भेट झाली. माम गिरीशा हा शब्द पुढे बदलत बदलत मंगेश झाला आणि गोव्यात भगवान शिवांना मंगेश या नावाने ओळखलं जाऊ लागलं. असे हे मंगेशी मंदिर. आणि हे मंगेशी गावामध्ये प्रियोळ येथे आहे आणि अतिशय सुंदर असं हे मंदिर. माता पार्वतीच्या आर्थाकेतून जन्माला आलेलं मंगेश हे नाव आजही गोव्याच्या इतिहासात आणि भक्तांच्या श्रद्धेत जिवंत आहे. असं हे मंगेशी मंदिर. खूप मोठा परिसर, अतिशय शांत, स्वच्छ आणि उन्हाळ्यात हे जे बाजूला लेक आहे यामुळे थंडगार असणारा हा परिसर. असं हे गोव्यातील मंगेशी मंदिर. तुम्ही तुमच्या गोव्याच्या ट्रिपमध्ये नक्कीच या मंगेशी मंदिराचा समावेश करा आणि या मंदिराचं दर्शन घ्या. तुम्हाला जर माझे ब्लॉग्स आवडत असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. मी गोवा, कोकण आणि कोल्हापूर यांचे ट्रॅव्हल ब्लॉग्स माझ्या चॅनलवर टाकत असते. तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन प्रेस करा आणि तुम्हाला नेहमी नोटिफिकेशन येत राहील. आणि माझे ब्लॉग्स अतिशय ओरिजिनल, सुंदर आणि विदाऊट एडिटिंग असे असतात. म्हणजेच तुम्हाला त्या मंदिरात गेल्याचा फील येतो. असं वाटतं की मी स्वतःच त्या मंदिरात जाऊन आले आणि स्वतःच त्या बीचवर जाऊन आले, स्वतःच त्या ठिकाणी जाऊन आले, असे माझे ब्लॉग्स. आणि म्हणून तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे मंदिर गोव्यातील सर्वात श्रीमंत आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. गौड सारस्वत ब्राह्मण जे आहेत त्यांचं हे कुलदैवत आहे. असं हे मंदिर गोवन, हिंदू, मुस्लिम आणि पोर्तुगीज अशा चारही शैलींचा सुंदर संगम या आपल्या मंदिरात दिसतो. आणि अशी ही वास्तुकला, लोक या मंदिराची तुलना गोव्यातील जुन्या चर्चच्या वास्तुकलेशी देखील करतात. असं हे सुंदर असं मंगेशी मंदिर.